तो म्हणजे असा आज किंवा निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमला सर्वांना ज्ञात आहे आपलं पावन पवित्र श्री क्षेत्र नांदगाव आणि या पावन पवित्र नांदगाव मध्ये खऱ्या अर्थानं सर्वांचा परिचित असणारा अगदी अग्रगण्य स्थानी असणारा आणि शून्यातून विश्व निर्माण करणारा परिवार म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही असा निकम परिवार आणि या निकम परिवारामधील सर्वांचे परिचित असणारे आमचे शिवाजी काका गोपीनाथ निकम त्याच पद्धतीने आमचे जीवलग मित्र धनराज दादा शिवाजी निकम खऱ्या अर्थानं यांनी बांधलेली नूतन साई कृपा शेतकरी वास्तू बघा किती पावन पवित्र नाव सुद्धा शेतीवरती त्या मायभूमीवरती जर आपण वास्तू बांधली असेल तर त्या वास्तूला सुद्धा त्या मायभूमीचंच नाव दिलं पाहिजे किती गोड खऱ्या अर्थानं संकल्पना असेल आमच्या धनराज दादाच्या माध्यमातून आलेला हा सेवेचोक घडलेलं तुम्हा थोडं सज्जन मायबापाचं दर्शन प्रथमतः माझं भाग्य समजतो कारण या कार्यक्रमाकरता आमच्या धनराज दादानं इतका भला मोठा अट्टहास केला हे एवढं बघा एवढा लवाजमा मिळवणं एवढं सोपं नाही इथं सप्ताहामध्ये आपण एवढं वातावरण होत नाही इथं वास्तू शांतीच्या कार्यक्रमाला निर्माण केलं नाही का आणि सगळ्यात महत्वाचं धन्यवाद देईल का 7 ते 9 ठेवलं नाही का कारण ते दुपारी जर 10 ते 12 ठेवलं ते त्याला चिमटे घेतात आवरायला लावणं आता ऊन पडायला लागलं म्हणजे येते लेटन आवरायला लावणं मठ्ठा गरम होऊन चाललं तुला त्या मठ्ठ्याच्या टिपाडात सोडून दिलं पाहिजे नाही का पण बघा अतिशय गोड 7 ते 9 म्हणजे आमचे सगळ्याचे ऍडजस्टमेंट होते ना संध्याकाळचे होऊन जातात अगदी त्या माध्यमातून आणि अजिबात कुठं कमतरता साऊंड सुद्धा एकदम महाराष्ट्रातील नामवंत साऊंड गायक वादक सुद्धा त्याच तुला मुलाशी सकाळी म्हटले चौकदार आहे का म्हटलं बघा बाबा काय नाही म्हटले ते सुद्धा पैसे ते येताना ते जेव्हा ते काय लावलं होतं बघा ते मालकाचं धोतर पेटर काय होतं काय नाही म्हटलं नाही का पण ते फटकडे आणि बिटकडे पण ते तिकडं फटाकडा वाजला का इकडं हृदय धडकाल बरं होतं नाही का अगदी इतकं गोड बघा म्हणजे सरकार पेपर ब्लास्ट आहे पाटील लाइटिंग डेकोरेशन आहे आणि फटाक्याची आतिषबाजी आणि त्याच्या करताना ही संध्याकाळची व्यवस्था अगदी धनराज दादा म्हणजे निकम परिवाराला धनराज दादाच्या रूपामध्ये लाभलेलं धनच आहे असं काही म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही अगदी विशेष काया पालट करणार आमचा धनराज दादा आहे त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेले गोड मृदंगाचार्य मृदंग महर्षी मृदंग अलंकार हरिभक्त पारण या बाजूला आमचे कृष्ण महाराज आहे या बाजूला हरिभक्त पारण गोड मृदंगाचार्य मृदंग महर्षी मृदंग अलंकार मृदंग मार्तंड हरिभक्त पारण आमचे एकनाथ महाराज आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद या बाजूला गोड गायनाची साथसंगत करता जे गायन करता जे तबला वाजवता जे सिंत वाजवता कीर्तन करता म्हणजे सागराच्या ज्ञानाची मोजमाप करता येत नाही असे सागर महाराज श्री महाराजांनाही मनापासून धन्यवाद आहे या बाजूला गोड गायनाची सत्संगत करता स्वर्गंधर सर्वेश्वर हरिभक्त पारण महाराष्ट्रामध्ये सध्या ज्यांचा गोड वारकरी जीवन ज्यांचा आहे आणि वारकरी चाली गोड गात आमचे कार्तिक बाबा श्री बाबांना मनापासून धन्यवाद आहे उत्तमात उत्तम गायक आमचे उत्तम महाराज आहे नामदेव महाराज आहे प्रभाकर काका आहे आमचे रोहित दादा आहे बस्ते महाराज आहे या बाजूला खऱ्या अर्थानं बघा आपल्या दिवसाची सुरुवात होत असताना मी नेहमी सांगत असतो ढगाळ वातावरण असेल आपण गोड वाटत नाही सूर्याची किरण पडली का मग गोड वाटतं तसं कीर्तनात ही किरण पडली का मग मजा वाटते असे किरण महाराज श्री महाराजांनाही मनापासून धन्यवाद आणि अगदी हे नियोजन करत असताना धडाडीनं मोठं कार्य जे करत होते अगदी आमचे माऊली नाही का आमचे ज्ञानेश्वर महाराज अगदी इतकं म्हणजे सगळी व्यवस्था आमच्या धनराज दादाला करू लागली त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे बाबा आहे आमचे नवले काका अंबादास बाबा आहे सागर बाबांच्या संस्थेतील विद्यार्थी 2 भालदार चोपदार आणि त्याच पद्धतीनं आपल्या परिसराचं खऱ्या अर्थानं वैभव महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं सगळ्यात पहिल्यांदा कीर्तनकारक क्षेत्रामध्ये आपल्या परिसरामध्ये ज्यांची क्रांती होती असे निलेशजी महाराज निकम बाबा या ठिकाणी उपस्थित आहे बाबांनाही मनापासून धन्यवाद देतो अतिशय गोड आपल्या परिसराचं वैभव आहेत महाराज आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला सांगून जाईल की आपला परिसर इतका गोड आहे का एकमेक कीर्तनकाराबद्दल इतका आदर आहे तुम्ही पुढं व्हा आम्ही पाठीशी तुम्ही आम्ही मागं तुम्ही पुढं आम्ही मागं तुम्ही पुढं म्हणजे याला खऱ्या अर्थानं ही वारकरी संप्रदायाचा विजय महाराज नाही का नाही तर बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये मी नेहमी सांगत असो बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये फक्त पाठीमागं खेचण्यामध्ये आयुष्य जातं पण खऱ्या अर्थानं आमच्या निलेश बाबांचं जीवन आणि जी माणसं मोठी असताना पती मोठीच असतात अगदी असं जीवन आमच्या बाबांचंही बाबांना मनापासून धन्यवाद देतो मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांना मनापासून धन्यवाद एकदा साऊंड करता जोरदार टाळी झाली पाहिजे नाही का आमचे धारणगावकर माऊली गंगाळवाडीकर माऊली अतिशय गोड इतका गोड साऊंड आहेत महाराज असा साऊंड असला का असं वाटतं बाकीचं बाबा नाही दिलं तरी चालेल नाही का म्हणजे फक्त नारायण बुकाच असं नाही का एक तर धनराज दादा मला येता सांगितलं महाराज असं जोरात होत्या म्हटले पिंगळा असं जोरात झालं पाहिजे म्हणलं मी झिंगाटे म्हणतो टेन्शन घेऊ नका तुम्ही म्हणले पिंगळा जोरात झाला पाहिजे म्हणलं बघा मी एवढ्या घाईमध्ये त्यांना म्हणलो पिंगळा म्हणतो बरं का पण ते पिंगळ्याचं तेवढं बघा बाबा नाही का कारण किती दिवस स्वस्तामध्ये आता पिंगळा गायचा बरोबर आहे का ना आणि म्हणून त्या माध्यमातून म्हटलं बघा ते म्हणले काही टेन्शन घेऊ नका
अगदी देतो. आता एवढं जर करू शकता तर मला 41-51 काय हरकत आहे नाही का. अगदी. आणि माझं तत्व आहे, मी काही जास्त घेत नाही. मग माझं तत्व आहे बाबा 7-5 दशकाचा मेळा. प्रवचन असलं तर मग नाही का, म्हणजे ज्ञानोबरायचं हरिपाठाचं तेवढं प्रमाण मी पाळतो, बाकी जास्त काही नको. ह्या पोटाला लागतं तरी किती. अगदी विनोदाचा भाग सोडा, अतिशय गोड शूटिंग करत आहे, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद आहे. आपल्याच गावातील माऊली आहे, हातामध्ये बाबाजींचं गडा आहे आणि गोड कॅमेरा लावलाय. अगदी त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि सेवेला प्रारंभ बघा, कमी कालावधीमध्ये 9 म्हणजे 9ला, मी 7 म्हणजे 7ला सुरू झालं, 9 म्हणजे 9ला मी आवरून घेणार आहे. फक्त एकच काम करायची, आता इड बयान इड ढेकळे आणि आता पुढं सगळं अगोदरच सरकायचं होतं मग नाही का. इड ढेकुळे तिड असं झालं तिड तसं झालं, काही टेन्शन घ्यायचं नाही. नाही तर काही पुढं सरकतील म्हणशील बाया मा चप्पल माग राहिली ती फेक, तू इकडं फेक मी तिकडं फेकी ते म्हणा चल देताल का. अगदी असे बसले असे शेवटपर्यंत बसा. हात जोडून विनंती, सेवेला प्रारंभ. कीर्तन रूपी सभेकरता निवडलेला भंग त्या ठिकाणी जगद्गुरु श्री तुकोबारायांचे भक्त, जगद्गुरु श्री तुकोबारायावरती ज्यांची निष्ठा अशी निळोबाराय महाराज आहे. आता या अभंगाचा खरा भावार्थ काय आहे आपण पुढे चिंतनामध्ये चिंतन करणार आहे. पण त्या ठिकाणी बघा, आज हा अभंग निवडण्याचं कारण असं, वास्तू पूर्ण झाली म्हणजे या परिवाराच्या जीवनातला मनोरथ पूर्ण झाला, म्हणून हा अभंग निवडला पहिलं कारण. आता दुसरे काही मशीन मग जोडून या धन निरंजन या मी हे ईद परिसरात होऊन गेले नाही का. नाही तर मग एवढा सगळा खर्च करून तो जा बघ तो जा बघ, मग काही म्हणते हा महाराज परवडत नाही. मग त्याला काय म्हणले ते तेवढाच अभंग, त्याच्यापेक्षा आता बदलून घेऊ म्हणशील नाही का. त्याच्यामुळं त्यांनी आपल्याला बदलण्याऐवजी अभंग बदललेला बरा, आणि म्हणून त्या माध्यमातून हा अभंग निवडला. भक्त शिरोमणी निळोबाराय म्हणता माझ्या जीवनातला मनोरथ पूर्ण झाला. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी मनोरथ आहे, बरोबर आहे का ना. प्रत्येकाच्या जीवनामध्ये मनोरथ म्हणजे साध्य आहे. मला हे त्या ठिकाणी साध्य साधायचंय. इथं बसलेल्यापैकी कोणाच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, इथं जो जन्माला आला ना, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी साध्य असतं. एखादा मनुष्य निघाला, ज्या गावाला निघाला त्या गावाला पोहोचणं काय आहे, साध्य आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी साध्य आहे. तसं निळोबाला म्हणतात जन्माला आला काहीतरी आपल्या जीवनामध्ये साध्य आहे. मग त्या ठिकाणी बघा, प्रपंचिक मनुष्याच्या जीवनामध्ये साध्य आहे, देवाच्या जीवनामध्ये साध्य आहे आणि संतांच्या जीवनामध्ये साध्य. प्रत्येक जण साध्य घेऊन आला. देवाचं साध्य जर पाहिलं तर त्या ठिकाणी धर्म रक्षावय अवतार घेसीन आपुल्या पडेसी भक्तजना, भगवान परमात्म्याचं साध्य, भगवान परमात्म्याचं मनोरथ आहे. आणि संत महात्म्याचं साध्य जर पाहिलं तर संत महात्म्याचं आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावी व्रत या, आणि झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग. हा आड राहणारा जो जग आहे ना, क्षण भजना करता चिंतना करता नरदे दिला, पण देवाचं चिंतन न करता क्षण तरी देखे गुंतले प्रपंच स्मरण होते त्याचे त्याचे नाही. हे पाहिल्याबरोबर इथं आलेलं आपल्याला जाग केलं. कसं जगजोगी जगजोगी जग जाग बोलती, जग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जग जाग बोलती, जग जाग बोलती, सावध करणं संत महात्म्याचं साध्य मनोरथ आहे.
तो पूर्ण करण्याकरता आले जाग केलं जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती किंवा आता जागा रे बाईनो जागा चोर निजल्या नाडो निवागा आता जागा रे बाई आता जागा जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा जागा आता आता जागा रे बाईनो बागा बागा आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा जागा आता जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा जागा आता जागा आता जागा रे बाईनो एकदा सगळ्या गायकांकरता जोरदार ताळी वाजवा गायक वादक असले जरा आनंद वाटतो नाही तर काही काही ठिकाणी गायक पाव कृष्ण महाराज त्यांचे प्रमाण सागर बाबा ऐकले असं वाटत नको रे बाबा आता प्रमाणच नको का बरं त्यांचं गायन ऐकले असं वाटत हा का रानू मंडलचा हरवेल सावतर भाऊ एक काय अशी गातो नाही का पण अगदी गोड म्हणले आता जागा का जागा करणं तुम्हाला आम्हाला सावध करणं संत महात्म्याचं आद्य कर्तव्य तो मनोरथ घेऊन आले आणि देवापर्यंत पोहोचले हा झाला त्यांचा मनोरथ तसं आपल्या जीवनामध्ये मानवी जीवन जगत असताना प्रत्येकाच्या जीवनामधलं आता माणसाच्या जीवनातलं मनोरथ एक नाही आपा तसं जर पाहिलं तर आपल्या अवताराचं कार्य भगवान परमात्म्याला साध्य करणं पण प्रत्येकाच्या जीवनातलं मनोरथ वेगळे कोणी नावाच्या पाठीमागे धावतो कोणी श्रीमंतीच्या पाठीमागे ऐश्वर्याच्या पाठीमागे धावतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये धनाची गरज आहे पण असं असतं आपल्या जीवनामध्ये आपण धनाच्या पाठीमागे लागू नका आपण लक्ष्मीच्या पाठीमागे न लागता लक्ष्मी आई साहेब आपल्या पाठीमागे आली पाहिजे आपण इतकं पवित्र जीवन जगलं पाहिजे ना तुम्ही देवाची सेवा करा भगवान परमात्म्याची सेवा करा लक्ष्मी आई साहेब आपोआप येईल कारण लक्ष्मी आई साहेब म्हणजे असं तिच्या पाठीमागं सगळं जग लागतं पण ती ज्यांच्या पाठीमागं लागते त्यांचं नाव आहे देव तिला प्रत्येक जण प्राप्त करावं या अपेक्षानं जातो पण ती हे मला प्राप्त व्हावी हा अपेक्षा जी धरते ना तिचं नाव आहे लक्ष्मी आई साहेब म्हणजे स्वतः लक्ष्मी आई साहेब देवाची अपेक्षा करते कसं बघा श्रीमद भागवत महापुराणामध्ये गोड प्रसंगाला सांगतो लक्षामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे समुद्र मंथन नाही का समुद्र मंथन झालं आणि त्याच्यातून 14 रत्न निघाले आपण फक्त ऐकलं वाचलं आपण काही तिथं पाहायला नव्हतो आणि तिथं पाहायला असते तर तुम्ही काय कीर्तनात आले असते का 14चे 14 रत्न घेऊन कुठं पळून गेले असते नाही का 14 रत्न त्या ठिकाणी त्याच्यामधून निघाले सगळ्यात पहिल्यांदा निघालं विष आता हे विष कोणाला द्यायचं मग लोक काय करत असं माहितीये का जरा ही गोष्ट कुठंच वापरामध्ये येत नाही ना ते भोळ्या भाबड्या माणसाला देत असतात तुम्ही बघा आता बऱ्याच ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेल्यानंतर बरेच जण काय करतात दर्शनाला येताना पाया पडायला येताना बाबा पायावरती काहीतरी ठेवतात नाही आमची ती अपेक्षा नसते पण बऱ्याच ठिकाणी ते म्हणता नाही बाबाचं असं दर्शन घेऊ नये पूर्वी पुरुष मंडळ ठेवत होते पण लाडक्या बहिणीच हप्ता चालू झाल्या पण ह्याही ठेवायला लागल्या नाही का आणि मग आता गरीब जर असला ना 100 500 200 700 1000 पण लई श्रीमंत असला तर 2-3 हजार 5-1 हजार ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे ठेवत असतो आता बघू कोण कोणत्या इच्छेप्रमाणे काय ठेवायचे ते तुमच्या इच्छेनं बरं का तसं आपलं काही म्हणणं नाही का आणि मग ते दान करताना बघा काही काही शक्यतो आपल्याला येणाऱ्या नोटा कशा असतात हळदीन भरलेल्या कुकन भरलेल्या तेलकटन माखलेल्या अर्ध्या फाटून गेलेल्या गांधीजीच गायब झालेले गांधीजीने नेमकं केस आले का टकल आहे काहीच कळत नाही नेमका बापकट अशा नोटा आपल्याला असतात म्हणजे शेकडो उपयोगामध्ये नाही ते महाराज लोक तसं म्हटलं हे विषय ना हे भगवान शिवजीला द्यायचं भोळे बाबडे भगवान शिवजी दिलं भगवान शिवजीनं ते ग्रहण केलं तदनंतर अनेक रत्न निघाले कामधेनू नावाची गाय निघते
ऐरावत म्हणजे हत्ती त्या ठिकाणी त्याच्यामधून निघाला. आता एक एक रत्न निघालं का एक दैत्याला द्यायचं, एक देवाला द्यायचं, एक दैत्याला द्यायचं, एक देवाला द्यायचं. पण हे सगळे रत्न निघता निघता पुढं निघाली मदिरा. मदिरा म्हणजे नाही का, मग मदिर निघाले हो. आता देवायला काही त्याची गरज नव्हती. मग राक्षस म्हणले आम्हाला पाहिजे, ही आपण सोडू शकत नाही, मला पैसे म्हणले प्याथूनच बा म्हटले नाही का, आम्हाला प्यायला लागत म्हणले. बरं घ्या. मग आता काय प्यायचा काय अंदाज करावा का नाही. आता बघा आता पुढे आंबेरसाचा सीझन आला. आंबेरस किती खावा सागर बाबा, काही त्याला काही मोजमाप असावं का नाही. काही जण इतका आंबेरस खात्या का पोट ढरकळे दिवस आंबेरस. अरे बापरे, अरे म्हणजे काही त्याला तारतम्य असावं नाही. ते जसे प्यायला बिलगले महाराज मध्ये शंकरली नाही का कुरकुर नाही, घट 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 नुसते पेतच सुटले. बरं एवढे पेले कायला तर काही दिसाना पुढं काय चाललं काही नाही. ते काही दिसाना ते सगळे म्हणले आता अजिबात काही एकदम शांत राहायचं म्हणले नाही का. आणि मग असे सर्वजण त्या ठिकाणी मदिरा ग्रहण करतात. आणि मदिरा ग्रहण केल्यानंतर झालं असं काय झालं माहितीये का, पुढं अनेक रत्न निघाले आणि त्याच्यामधून बाकीचे रत्न निघाल्यानंतर लक्ष्मी साहेब निघाले. बरं लक्ष्मी साहेब निघाल्यानंतर काय झालं माहितीये का, आता बाकीचे रत्न एक दैत्यांना एक देवांना, एक दैत्यांना एक देवाला. पण लक्ष्मी साहेब निघाल्यानंतर देव म्हणले आम्हाला पाहिजे, दैत्य म्हणले आम्हाला पाहिजे, ऋषीमुनी म्हणले आम्हाला पाहिजे. म्हणले का रे, ऋषीमुनी म्हणलं तुम्ही तर संन्यास घेतलेला ना, आश्रम टाकलेला. ते म्हणले नाही, जरी आश्रम टाकला ना आमच्या म्हणून नाही हो, आश्रमात बरेच महाराज लोक येत असतात, त्यांच्या सेवे करतात. अरे बापरे, म्हणजे लग्नाचं कोण काय सांगल महाराज निमित्त सांगता येत नाही. बघा बाबा, एखाद्या माणसाच्या पोराचं लग्न व्हायला असावं मग त्याची बायको मारावा आणि त्याला मनामध्ये इच्छा असावं नाही बायको पाहिजे. मग ते काय करतं माहितीये का, आपण जर त्याच्याकडे गेलो का हो आता काय सून येईलच, मग आता काही भाकरीची चिंता नाही, मग काही अडचण नाही. आता काय तुम्ही नाही ना म्हणले, मला तर इच्छा नाही, पण तुम्हाला माहिती आहे शेजारचेच कार्टकच निघालं, हे कवर सांभाळीत कवर नाही, मग भाकरीसाठीच नंतर नको बा आता देतील लोक. अरे बापरे, म्हणजे कोण काय निमित्त सांगेल सांगतात नाही. ऋषी म्हणे आम्हाला पाहिजे, दैत्य म्हणता आम्हाला पाहिजे. आणि मग काही म्हातारीन कोतारीन काठी टिकी आले. म्हातारी होय, त्यानं म्हणलं का हो कुठं चालले, म्हणले चाललो स्वयंवराला. कारण ते लक्ष्मी साहेबाच्या हातात फुलं हार दिला, वरमाला दिली. कारण हे म्हणता आम्हाला पाहिजे, ते म्हणता आम्हाला पाहिजे म्हणले. मग तुमच्याकडे वरमाला घ्या. मग काही त्या स्वयंवराला काठी टिकीट म्हातारीन कोतारीन टेकळं पाहिनं काहीच पाहिनं निघाले काय. मग त्यांना म्हणलं का हो कुठं चालले, म्हणले स्वयंवराला. म्हणलं काय पाहायला चालले काय, नाही लागला नंबर, तो नंबर स्मशानभूमीला लागला. नीट गुड नंबर लावून राहिला तू, काल गर्दी करून राहिला. सगळेजण आल्याच्या नंतर वरमाला दिली लक्ष्मी साहेबाच्या हातामध्ये. लक्ष्मी साहेबाच्या हातामध्ये दिल्यानंतर वरमाला घेऊन लक्ष्मी साहेब निघाली. आता काही महाराज असे अभिमानी, ते बघा अभिमानी, ते राक्षस अभिमानीच असतो. असे ताट मान करून उभे आणि अशी वाचना की शेजारच्या चिमटी घ्यायची. ही आली का आता आपल्याला पहिल्यांदा आपल्यालाच माला घालते, हा गैरसमज असतो बऱ्याच जणांचा. ही मलाच वर माला घालेल अशी टाईट मान करून तुम्ही बघा ते शेजारच्या चिमटे घ्यायचे. आता सुद्धा बघा कीर्तनात एखाद्या विनोद झाला काही झाला ना, इकडं काही शेजारच्या चिमटे घे त्याच्या पाठीत घाल, म्हणजे विनोद आम्ही करू राहिला त्याचा काही दोष आहे भाऊ, त्याला काहून हाणून राहिली नाही का. त्या पद्धतीने ते शेजारच्या चिमटे घेत सुटली. आणि मग म्हणजे मलाच घालणार. पण लक्ष्मी साहेब ती हिची पुढे निघून जायची. दुसरं म्हणायचं नाही आत्मात नंबर बाकीचे पाहिलं अरे एवढे सुटीत चालली म्हणले, आता काही लई हे करण्यात मजा नाही म्हणले. कारण आता या सीझन मध्ये उरकलं तर ठीक नाही तर अवघड आहे. मग काय केलं बाबा चिव होते ते ना खाली माना करायला सुरुवात केली. ते फुल हार आला का म्हणजे ते पुढून जरी चालले ना अशी मान करायची, पडला तर पडला गळ्यात, मग ती अशी त्या ठिकाणी मान करायची. पण लक्ष्मी साहेब वय बाजून म्हणले काय एवढं गर्दी करून राहिला म्हणले होय तिकडं. आणि असं करत त्या ठिकाणी पुढे गेले. दैत्यांना लक्ष्मी साहेब वरत नाही. याचं कारण ते दैत्य कामी आहे, म्हणजे जो कामी असतो त्याच्या जीवनामध्ये लक्ष्मी साहेब कधीच वास करू शकत नाही, श्रीमद भागवताचं सांगणं आहे. आणि पुढे निघाल्या. आता विचार केला देवांच्या लाईनीमध्ये आल्या. आता देवांच्या लाईनीमध्ये आल्याच्या नंतर देवांमध्ये कोणाला वरावं बा, तर तेवढ्यामध्ये पाहिलं देव अनेक आहे, पण काही देव दिसायला मंगल आहे आचरण अमंगल आहे, काहीच आचरण मंगल आहे पण दिसायला अमंगल आहे, काहीच आचरण आहे अमंगल आहे, दिसायलाही अमंगल आहे, आणि काही दिसायलाही मंगल आहे आचरणही मंगल आहे. पहिल्यांदा पाहिलं दिसायला सुंदर आहे हो, दिसायला मंगल आहे पण आचरण अमंगल आहे, त्याच्यामध्ये इंद्र चंद्राधिक देव मोडतात. पुढे निघाल्या भगवान शिवजीकडे गेला.
भगवान शिवजीकडे गेल्यानंतर भगवान शिवजीकडे पाहिलं, आचरण मंगल आहे हो, पण दिसायला अमंगल आहे. मला सांगा, लक्ष्मी आई साहेबांनी विचार केला, बया नुसतं आताच माळ नाही घालायची म्हटली, मग पुढे आंबेरा सल घरी न्यायचं, आपल्या बहिणी म्हणशील बाया दाजी काय पाहिलं म्हणले, पावडर बिवडर नाही का म्हणले, तो तर डायरेक्ट मेले माणसाच्या बसणं लावून येतो म्हटले, काही लाकीटाला पैसे नाही का म्हणले, गळ्यात डायरेक्ट नागोबा घालून घेतला, असं कुठं जावं असतो का म्हटले, हे नको व्हायला. मग म्हणले मग यांना वरायचं नाही. पुढे निघाल्याच्या नंतर आता सर्वजण लक्ष्मी साहेबांची अपेक्षा करतात, पण तिथे एक ऋषी बसलेले, एक महात्मा बसलेले, ते मात्र लक्ष्मी साहेबाकडे डुंकून सुद्धा पाहत नाही. त्या महात्म्याचं नाव आहे मार्कंडे महामुनी. डुंकून सुद्धा पाहत नाही. आता लक्ष्मी साहेबांचा जरा राग आला. आप्पा असं असतं कीर्तनामध्ये, तिथं एवढा समाज आला ना, एवढ्या समाजामधले सगळे लोक पाया पडले महाराजाच्या, ती ध्यानात राहत नाही बाबा. मग कोणता पडला नाही तो पाय का एवढे पवित्र चालले का, आंघोळ नाही पांघोळ नाही, आमुष्य पौर्णिमाला आंघोळ करतो, पाया काऊन पडले नाही का. मग ते पद्धतीनं ते म्हटले, ही माझ्या काऊन बघा ना बुवा, सगळे मला पाहून राहिले, हेच काऊन बघा ना. त्यावेळेला झालं असं, मार्कंडे महामुनीकडे गेले आणि सांगितलं का हो, तुम्हाला माहिती मी किती सुंदर आहे म्हटले. अहो सगळं जग माझी अपेक्षा करता, देव माझी अपेक्षा करता, ऋषीमुनी अपेक्षा करता, दैत्य अपेक्षा करता, पण मी त्यांना न वरता तुमच्याकडे आले, तुम्ही माझ्याकडे डुंकून सुद्धा बघत नाही. त्यावेळेला मार्कंडे महामुनी उद्गार ऐका. मार्कंडे महामुनी म्हणता, आई साहेब जे जग तुम्हाला सुंदर म्हणताना ती आंधळे म्हटले. अरे बापरे, आता तर किती राग आला असेल. म्हणले अहो म्हणजे तुम्ही तर सुंदर मानत नाही, जे सुंदर मानतात त्यांना तुम्ही आंधळ म्हणता, असं कसं. म्हणलं हो, जे जग तुम्हाला सुंदर मानताना ते आंधळ आहेत म्हटले. मग मी तुमच्या जीवनामध्ये त्यावेळेला सुंदर मानेल, तुमच्या सौंदर्याला आता किंमत नाही. मग मी त्यावेळेला सुंदर मानेल का ज्या वेळेला माझी सुंदर असणारी लक्ष्मी आई साहेब माझ्या भगवान परमात्म्याला वर माला घालेल ना, त्यावेळेला तिच्या सौंदर्याला अजून किंमत आहे. आणि त्यावेळेला माझी आई साहेब सुंदर दिसून म्हटले. त्यावेळेला त्या ठिकाणी आता मात्र त्यांचा गर्व हरण झाला. पण गर्व हरण झाल्याच्या नंतर म्हणले आता पर्याय नाही, दिसताईल मंगल आणि आचरणानं मंगल कोण आहे, भगवान विष्णू परमात्मा. वरमाला घेतली निघाली कोणाकडं, भगवान विष्णू परमात्म्याकडं. आणि ती वरमाला भगवान विष्णू परमात्म्याला घालणार, पण विष्णू परमात्मा म्हणले इच्छा आहे पण लगेच घालून घ्यायची नाही म्हटली. का बरं, इच्छा राहतेच मला. तुम्ही बघा आता ती आपल्याकडे एक पद्धत निघाली, लग्न जर सुरू झालं ना, ब्राह्मण काका म्हणत्या मुला मुलीच्या हातात फुलहार द्या, ती बिचारी फुलहार घेते, ही फुलहार घेत, ती नवरदेवाचे मित्र येत्या, ती घेते त्याला उचलून. बरं ते जोर जोरात गागत, अरे खाली ठुवा, ते काय ऐकायला तयार नाही राहते. मग नंतर ते असं मूडमध्ये येतं, अरे बापरे, ते म्हणणे आपल्याला कोणी अजून आजवर उचलून घेतलेलं नाही. ती असं वाजनात जातं. ती बिचारी विचार करते, याला काही इच्छा नाही का, मला नाही पडली, ती बामणाच्याच गाड्यात हार घालून देते, नाही मोकळी होऊन जाते नाही का. तिला काय, मग ही विचार करत हे सगळं झालं ना याच काट्यामुळं. मा बापाने इतके गाडीचे टायर बदलवले, गिअर टाकू गाडी घाटून लुटू पाहिली होती म्हणले, ती गेली नाही का. पण तरी सुद्धा देवाची अपेक्षा आहे, लक्ष्मी मला भेटावी देवाची अपेक्षा आहे. पण देव म्हणला सहजासहजी वरमाला घालायची नाही का. सहजासहजी जर आता वरमाला घातले तर पुढं चालून काय होतं, आपला प्रपंचामध्ये भांडण होता. जिथं चूल आहे तिथं भांडण आहे. बघा 4-2 दिवसातून भांडण त्या ठिकाणी नवरा बायकोचं होतं आपा. आणि एखाद्या घरात जर नवरा बायकोचं भांडण होत नसलं तर समजून जायचं त्या घरात नवऱ्याचं बायको प्रेमच नाही का. जिथं भांडण होत असेल तर तिथं समजून जायचं नवरा बायकोचं प्रेम आहे. 2-4 दिवसातून झालं पाहिजे. पण भांडण करताना मूड पाहून करा, कायमच करू नका. नाही तर उद्या जा सकाळी, आणि सकाळी गेल्यानंतर बाबांना सांगेल भांडण केलं तर प्रेम राहतं, धारा नवरा आपटा नाही का. ते मनक्यात जायला बसलो, सकाळी माग दगड घेऊन यायला बसलो, काय दिली पिढा लावून म्हणशील माग नाही का. पण असं काही करू नका. पण त्यावेळेला भांडण होता. बरं भांडण झाल्यानंतर आपण बघा, मी गॅरंटीनं सांगतो का 100 शब्द यांचे होणार, आणि 100 शब्दाला प्रतिउत्तर आपलं एकच राहणार. बरं 100 शब्दापैकी एकही डबल शब्द तुमचा येणार नाही. विचार म्हणतात नाही. बरं PhD झालेली बघा तुम्ही, आणि मग ते अशा बोलणार, असं झालं तसं झालं तसं, मग इतक्या बोलून घेणार, याचा एकच शब्द होऊ द्या. बरं एक शब्द झाला, डोळ्याला पाणी पाया सर किती सण करावं. तो म्हणतो अगं मी एकच आज कुठं राहतं का. तो म्हणला अगं जाऊ दे झालते, अगोदर काही खसके भरून घ्यायचे, जीवाला काही वरबडी लागला, नंतर अगं कपडच भाषण सुटलं तसं सुटणे. अरे बापरे, तू म्हणला मनातल्या मनात म्हणला कपडाचं भाषण सुटलं तस मला सुख नाही म्हणले नाही का. पण बघा मग भांडण झाल्या पुढे एक शब्द असतो काय,
का म्हटले बघा मला मी अनेक जण सोडून आणि मा नशिबात का तुम्हीच होते का काय किंवा मी ये म्हणून टिकले, हे 2 वाक्य ठरलेले आपण. आणि मग ते लक्ष्मी आई साहेब जर असं म्हणलं तिथं देवांना ऋषीमुनींना सोडून आले, मग असं म्हणल्यानंतर काय करायचं? देव म्हटलं आपल्याकडे जागा शिल्लक नाही, अशी बात नाही, माझी सगळी जागा त्या ठिकाणी भक्तांना वाटून दिलेली. अहो कुठंतरी जागा असेल बघा. नाही नाही, जागा अजिबात शिल्लक नाही. लक्ष्मी साहेब म्हणता हो असं करू नका, कारण हे सगळ्यांना मी त्यागून आले तुमच्याकडे आले, तुम्हीच जर माझा तिरस्कार करत असेल तर कसं होईल हो? मला तुम्ही अपमानित करू नका. आणि तुमचं ब्रीद वाक्य आहे ना, जो माझं होय अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण. तुम्ही जर जन्म मरण निवारण करत असेल तर माझी शरणागती तुम्ही का स्वीकारत नाही? कुठंतरी असेल बघा जागा. देवाला सांगितले सगळी जागा भक्तांना वाटून दिली, एक जागा शिल्लक आहे, मान्य असेल तर थांब. म्हणजे कुठं? चरणाशी. आणि मग तेव्हापासून लक्ष्मी आई साहेब देवाच्या काय गोड आवाज आहे. आणि मृदंगा शर्यत सुद्धा किती गोड आहे, म्हणजे तब्येतही अनुकूल आहे आणि वाजव नाही तर काय काय म्हणते एवढी बारीक. अरे त्याच्यात तर खरं वजन आहे. ही स्टील बॉडी असते नाही तर काय काय बाबा पकवत वाजवायला येते महाराज, अशी ढिरीन बिरी राहते, एवढी ढिरी एवढी असं वाटत आता हा एका राट्यात पकवत थोडी तो काय, पण तो आला का ते पकवतापर्यंत हातच पुरती ना एवढी ढिरी. म्हणजे केवढी ढिरी राहते माहितीये का आपा? ते पकवात घेऊन जर आलं यंदा कदाचित घरी जर बॅग विसरून आलं बाबा तू घरी सुद्धा पकवात घालू शकतो नाही का, पण वाजवत येत नाही काय उपयोग येत नाही का? अतिशय गोड. महाराज म्हणतात तेव्हापासून लक्ष्मी आई साहेबाला जागा दिली, पाय लक्ष्मीच्या हाती. आणि तिसी यावे का कुलती, संत महात्म्याने सांगितलं लक्ष्मी आई साहेबाला शरणाजवळ जागा दिली. म्हणजे बघा लक्ष्मी आई साहेब शरणाजवळ जागा दिली तर ती देवाच्या पाठीमागे गेली. पण आपल्या जीवनामध्ये असे आपण देव सोडून सगळ्यात पहिल्यांदा प्राधान्य देतो कोणाला? धनाला. धनाची गरज आहे, कारण धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. धनाशिवाय या जगतामध्ये किंमत नाही बाबा. बघा आपल्या जीवनामध्ये आपण जर गावामध्ये चालत असेल, आपली गरिबीची परिस्थिती असू द्या, आता बाकीचं सोडा हो, या निकम परिवाराच्या जीवनामध्ये तुम्ही बघा आतापर्यंत खऱ्या अर्थानं तसं आतापर्यंत सुद्धा जीवन पवित्र होतं, चांगलं होतं, पण आतापर्यंतचा आपला रामराम वेगळा असायचा आणि इथून पुढचा रामराम वेगळा असणार आहे नाही का? मग काही जण म्हणतात बो नाही म्हणतो मला नाही मानितो, तुला नाही मानत, तुला केलेला राम हा तुझ्या शरीर म्हणतीला केलेला राम आहे नाही का? म्हणजे प्रत्येक जण किंमत देतं कशाला? धनाला. पैशाशिवाय महाराज म्हणता या जगतामध्ये किंमत नाही, कारण सब पैसो के भाई भाई रे, सब पैसो के भाई रे, सब पैसो के भाई भाई रे, सब पैसो के भाई रे, सब पैसो के सब
तुरी चणनगा तोरी म्हणती माझा जोपर्यंत पैसा ना तोपर्यंत माझा माझा करत असा एकदा पैसा संपला का राम राम सुद्धा आपल्या जीवनामध्ये शिल्लक राहत नाही म्हणजे किंमत या जगतामध्ये कशाला असेल तर ती पैशाला आहे बघा आपल्या जीवनामध्ये म्हटले पैसा तेरो तीन नाम परशा परशु परसराम तीन नावं सांगितलेले आपल्या जीवनामध्ये ज्या पद्धतीनं धन आपल्याकडे असेल त्या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये आवाज दिला जातो म्हणजे आपल्याकडं धन कसं आहे त्याच्यावरून खऱ्या अर्थानं आपली उंची ठरवल्या जाते म्हणून या जगतामध्ये धन तितकं महत्वाचं आहे आणि बघा प्रत्येकाच्या जीवनामध्ये धनाला किंमत आहे पण धन कमवत असताना कशा पद्धतीनं कमवा महाराज उदास विचारे वेच करी उदास विचारे वेच करी जडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचार वेच करी आपल्या जीवनामध्ये ते कमवले पाहिजे आणि कमवलेलं धन उदास विचारे वेच करी म्हणजे खर्च सुद्धा केलं पाहिजे आणि म्हणून ते खर्च करत असताना धार्मिक कार्यकर्ता खर्च करा आपल्या गावामध्ये राम मंदिर चालवलं व येण्याच्या आता आपण तिथे गेलो पाहिजे तसं आपलं गाव इतकं भाग्यवान आहे खरंच त्या पद्धतीनं चाललंय अगदी अतिशय सुंदर आहे म्हणजे बघा आपल्या जीवनामध्ये ते खर्चही केलं पाहिजे धार्मिक कार्यकर्ता खर्च केलं पाहिजे आणि याच्या पुढे जाऊन राहिलेला 75% जो भाग आहे तो स्वतः करता मग स्वतः करता खर्च करत असताना मानवाच्या मूलभूत 3 गरजा आहे आपण विज्ञानानं शास्त्रानं पुराणानं सुद्धा सांगितलंय अन्न वस्त्र निवारा या 3 मूलभूत गरजा माणसाच्या जीवनात आहे पण आतापर्यंत 3च होत्या आता ही 4थी मूलभूत गरज वाटली कोणती पहिलं अन्न वस्त्र निवारा होता आता मोबाईल नाही का एखाद्या वेळेला आपण मनुष्य अन्नाशिवाय राहू शकतो 2 दिवस उपाशी राहू शकतो एखाद्या वेळेला वस्त्राशिवाय राहू शकतो तू म्हणशील काय बाबा वस्त्राशिवाय कसं अश्मयुगीन काळात कुठं वस्त्र होते तू म्हणशील तुला काय माहिती त्या काळात वस्त्र नव्हते मी त्यांचा आजच होते त्या वेळेला नाही का आणि मग वस्त्राशिवाय राहू शकतो निवाऱ्याशिवाय राहू शकतो पण मोबाईल शिवाय नाही एखाद्याचा डिस्प्ले जाऊ दे आणि त्याला वाटतं मलाच अर्धा वय झाला का काय नाही का बघा म्हणजे इतकं मोबाईल वरती प्रेम वरती मोबाईल नावाचा ग्रंथ असा आला महाराज की आपल्याला मेसेज पाठवते रोज सकाळी शुभ सकाळ शुभ दुपार शुभ संध्याकाळ पाहिलं तर याच मागून पुढून दूर निघालेला राहतो नाही का आणि तो आपल्याला सांगतो आपण कसं जीवन जगलं पाहिजे अरे आम्ही काय म्हणजे धोत्रहीन करतो का काय करतो आम्हाला कसं जीवन जगलं पाहिजे नाही का पण बघा माणसाच्या जीवनात 3 मूलभूत गरज आहे मोबाईल गरजेचं आहे पण किती आहारी गेलं पाहिजे मी 2 दिवसापूर्वी सागर बाबा एक न्यूज पाहिली काय का मोबाईलच्या किती आहारी आपण मोबाईल तुम्ही 50,000 असं नाही 1 लाखाचा 1.5 लाखाचा मोबाईल वापरा पण त्याच्या किती आहारी गेलं पाहिजे ते महत्वाचं आहे बघा मी न्यूज पाहिली आता एक सिटी एरियामधली एक माता बावली होती आणि ती रील्स काढायला लागली ही इंस्टा आता सध्या वातावरण फार भंगार होऊन गेलं नाही का तुम्ही बघा कोणी येतं कोणी गोलीगत व्हायरल होऊन जातं आणि मग तिथं आले ती माता बावली रील्स काढायला लागली बरं रील्स काढताना चित्र विचित्र वस्त्र तिनं घातले आणि असे चित्र विचित्र वस्त्र घातल्यानंतर तिचं एक लहान लेकरू होतं त्या लेकरानं सांगितलं आई आपल्या बापाची गावामध्ये मान मर्यादा आहे आणि तू असं वस्त्र घालून जर रील्स काढली तर आपल्या बापाला काय वाटेल जग काय म्हणेल म्हणून तू असे वस्त्र घालू नको एक तर तू रील्स काढूच नको पण काढत असेल तर वस्त्र अंगभर घाल त्या आईला एवढा सांगण्याचा इतका राग आला तर तिनं जवळ पडलेला दोर होता तो दोर घेतला त्या मुलाच्या गळ्यामध्ये अडकवला इतका ओढला का ते मुलगा गतप्राण झालं मला सांगा ही आई असू शकते का हे पाहिल्यानंतर असं वाटतं नादबाबाचा शकून आठवतो का आता कलीला प्रारंभ झाला म्हणून बघा तितका महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये पण त्याच्या तितका आहारी गेलो नाही पाहिजे पण 3 मूलभूत गरजा सांगितले अन्न वस्त्र आणि निवारा मग त्याकरता वस्त्र करता आपल्या करता बघा त्या ठिकाणी बघा एका ठिकाणी एका शास्त्रज्ञानं असं सांगितलंय चांगलं अन्न खाण्याकरता आणि चांगलं वस्त्र परिधान करण्याकरता जो पैसा आपण खर्च करतो ना तो वाया जात नाही महाराज वस्त्र सुद्धा चांगले घातले पाहिजे पवित्र वस्त्र घालायचे IT मध्ये राहायचं महाराज नाही राहू द्या कर्ज पण टोपी अशी घालायची ना त्या टोपीने लिंबू कापलं पाहिजे तिच्या दारीनं नाही का राहून द्या थोडं लई करू नका नाही तर फेडान माल बोलवा असं काही करू नका पण बघा आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी अन्न वस्त्राकरता खर्च केलं पाहिजे अन्न सुद्धा पवित्र ग्रहण केलं पाहिजे कारण अन्न जसे खातो ना तसे विचार अवलंबून असतात आपल्याला सगळ्यांना माहिती आपल्या जवळ एक संस्थान आहे खेडल्या नावाचं बाबा रोहित बाबा त्या खेडल्या नावाच्या संस्थांमध्ये काशीनाथ बाबा नावाचे संत होऊन गेले विभूती होऊन गेले
ते काशीनाथ बाबा कीर्तनामध्ये सांगायचे, अन्न आपण जसं बनवतो ना ते ग्रहण करणारा म्हणजे बनवताना जसे माता मौलीचे विचार असतात ना त्या पद्धतीनं आपले लेकरं आपला पती त्यांचं वर्तन त्या अन्न खाण्यानुसार होत असतं. बघा आपण जर ते बनवताना रामकृष्ण हरी जप करत असेल, विठ्ठल विठ्ठल भजन करत असेल तर येणारा हरिभक्त पारायणच येणार. पण जर का आपण म्हणत असलो ढगाला लागली कळ मग पार कळ लागच तो तुला हरीला असं जन्म होती नाही का. पण बघा ते बाबांची वाक्य त्यांना ते शोभतात. पण बघा वस्त्र सुद्धा पवित्र असलं पाहिजे, अन्न पवित्र असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तो निवारा. निवारा कशा पद्धतीनं बांधला पाहिजे. आता वास्तू बांधत असताना वास्तुशास्त्र असं सांगतं आपल्या जीवनामध्ये वास्तू बांधत असताना त्याला काही प्रकारचे वेद आहे. हारवेद, चित्रवेद असे काही वेद सांगितलेले, मार्गवेद, ध्वजवेद, छिद्रवेद असे काही वेद आहे. ते वेद जर वास्तूच्या जीवनामध्ये लागले तर ती वास्तू आपल्या जीवनामध्ये सुख न देता दुःख देत असेल. म्हणून आपल्या जीवनामध्ये वास्तू बांधत असताना ते वेद लागू नये. आता बघा मग वास्तूचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा, काय कोणत्या दिशेला असावा याच्यावरून त्या वास्तूचे सुख दुःख त्या ठिकाणी आपल्या वरती अवलंबून असतात. याच्या पुढे जाऊन सांगू, वास्तू बांधत असताना आपण वास्तू बांधलेली सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन वास्तू बांधली, पण दिशात गेल्यानंतर पवित्र विचार सुद्धा पाहिजे, सद्विचार पाहिजे तर ती वास्तू सुख देते. कारण वास्तूशी निगडीत एक आस्तू नावाचा देवता आहे आणि त्या वास्तूची निगडीत आस्तू नावाची देवता बघा शब्द बघा कसे वास्तू आस्तू अंतथास्तू नाही का. वास्तूशी निगडीत आस्तू नावाची देवता असल्या कारणानं आपण त्या वास्तू जे बोलतो का ते खरं होतं. मग बऱ्याच माता मावल्या थोडंफार टेन्शन प्रपंचात चालू राहणार आहे. मग काही काही म्हणत्या बयान मा वाटेल हे काऊन, मग याच्यापेक्षा या कपरचा असं काऊन होत नाही तर मा जीवाचा तसं काऊन होत नाही. आस्तू नावाची देवता त्या वास्तूमध्ये असं म्हटल्यानंतर म्हणते तथास्तू तुझं तसंच होणार. बघा म्हणून आपलं चांगलं घडावं असं जर वाटत असेल तर सद्विचार त्या वास्तूमध्ये आपण केले पाहिजे. आणि म्हणून असं पवित्र विचार घेऊन आणि पवित्र धारणेनं आपण त्या ठिकाणी वास्तू बांधली पाहिजे. त्या वास्तूचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा. पूर्व दिशेला जर ती वास्तू असेल तर पितरांचा कृपाशीर्वाद असो. कारण पूर्व दिशा ही वास्तुशास्त्रानं पितरांची दिशा सांगितलेली आणि आपल्या जीवनामध्ये पूर्व दिशेला दरवाजा असेल आणि तिथं बसून आपण जर पितरांची साधना केली तर पितरांचा विशेष तत्वानं कृपाशीर्वाद प्राप्त होत असतो. याच्या पुढे जाऊन त्या वास्तूचा जर पश्चिम दिशेला मुख्य दरवाजा असेल तरी सुद्धा चालतं. ती दिशा त्या दिशेचा स्वामी इंद्र नावाचा स्वामी सांगितलेला आहे. त्या घरामध्ये ऐश्वर आनंद त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. त्याच्या जीवनामध्ये सुख समाधान, त्या घरातली माणसं विनोदी स्वभावाची त्या ठिकाणी होत असतात, त्याच्यावरती विचार अवलंबून असतात म्हणून विनोदी स्वभावाची होत असतात. आणि ती त्या दिशेची देवता सांगितली इंद्र नावाची देवता. याच्या पुढे जाऊन अजून शक्यतो पूर्व पश्चिम दिशेला एक तर पूर्वच करावा, नाही शक्य झालं तर पश्चिम दिशेला करा, नाही शक्य झालं पूर्व पश्चिमला उत्तर दिशेला करा, पण दक्षिण दिशेला शक्यतो दरवाजा करू नये. कारण ती दिशा त्या दिशेचा अधिपती त्या दिशेचा स्वामी यम नावाची देवता सांगितले म्हणून मुख्य दरवाजा हा त्या बाजूला नसावा. तसं जर पाहिलं तर हे आपण म्हणतो याच्यावर काही नाही, त्याच्यावर कर्म जितकं श्रेष्ठ आहे बाबा तितकं कर्मकांड सुद्धा महत्वाचं आहे. कर्म जितकं महत्वाचं आहे तितकं कर्मकांड सुद्धा महत्वाचं आहे. तसं जर पाहिलं तर हरीची दासा आणि हरीला ही दिशा जिकडं पाहिलं तिकडं मारा म्हणता विठ्ठल जडी सडी बरला पाष्टी विठ्ठल आहे. हरीच्या दासाला जिकडे पाहावे तिकडे भगवान परमात्मा आहे आपल्या जीवनामध्ये. पण तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणाला चराचरामध्ये जरी देव असेल ही अनुभूती आपल्या जीवनामध्ये असेल पण ही अनुभूती आपली नाही. आपण चराचरात जर देव पाहतो तर भीतीच्या आड जाऊन बिडे वाढल्या नसतात नाही का. आपण बरेच जण म्हणता वाईट कर्म करताना इथं कोणी पाहत नाही, पण जिथं कोणी पाहत नाही ना तिथं सगळ्यांचा बाप आपल्याला पाहत राहतो, देव पाहत राहतो. हे मात्र वाईट कर्म करताना आता आपल्या जीवनामध्ये वाईट कर्म करताना फसवताना एखाद्याला गोड वाटत असं, पण कर्म ज्या वेळेला बदला घ्यायला लागतं त्यावेळेला बाजू मांडायला सोडव रडायला सुद्धा वेळ देत नसतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये कर्म फार तोलून मोलून आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. आणि म्हणून त्या माध्यमातून कोणत्या दिशेला काय असावं हे महत्वाचं आहे. आणि अजून याच्या पुढे जाऊन आता खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये ती वास्तू त्या ठिकाणी
कोणत्या बाजूला मुख्य दरवाजा असावा हे आपण पाहिलं, पण ते बांधण्याला सुरुवात कधी करावं याच्यावरती सुद्धा अवलंबून आहे. आता आपल्या जीवनात आपण फक्त काय करतो, नेहरू महाराज फक्त मुहूर्त पाहून येतो, बरोबर का नाही, पवित्र मुहूर्त. पण तसं नाही, ज्या पद्धतीनं लग्न कार्य करण्याकरता आपण गुण जोडा त्या का नाही, तसं इतकं खोल सांगितलं. तसं तुम्ही त्या भानगडीत पडू नका. एवढे गुणन बिनन पत्रिका जुळायची म्हणली तुम्ही शक्य का ते भीतरही आमचं लग्न लावून देतो का काय, नाही का. पण ते गुण सुद्धा आपल्या, आता बरेच जण म्हणतात शनी आपल्या जर पाठीमागं लागला, दोष सांगितले काही काही तिथी ग्रह मानव देवता आपल्या प्रारब्धानुसार जर आपल्या पाठीमागं लागली, तशी ग्रह देवता आपलं पवित्र कर्म असेल, आपलं जर भजन असेल अखंड, तर हे ग्रह आपल्याला काही करू शकत नाही. तेवढी देवावरती श्रद्धा पाहिजे. पण प्रपंचिकाचं तसं नसल्या कारणानं आपल्या पाठीमागं काही दोष लागत असतात. शुक्राचा ग्रह पाठीमागं लागणं, शुक्राचा ग्रह लागल्यानंतर काय अटाटी, शनीचा ग्रह लागल्यानंतर 7.5 लागल्यानंतर काय अटाटी. पण बघा आपल्या राशीमध्ये जर शनी असल्यानंतर काय होतं, आता शनीला आपण 7.5 समजतो, पण शनी आपल्या राशीत आला म्हणजे सगळीकडं वाईटच आहे, 7.5 आहे असं नाही. काही ठिकाणी जर आला तर तो योग्य फळ सुद्धा शनी नावाची देवता देते. आपल्या प्रथम स्थानी जर शनी देवता असेल तर ती शुभ असते. आपल्या जीवनामध्ये तेव्हा आपण वास्तू बांधण्याला प्रारंभ केला तर ती वास्तू लवकर पवित्र त्या ठिकाणी पूर्ण होत असेल. दुय्यम स्थानी मनुष्याच्या जीवनामध्ये जर शनी असेल तर ती वास्तू आपण प्रारंभ करा, पण प्रारंभ केल्यानंतर मध्ये शक्यतो काम बंद पडत असं. बरेच जण म्हणतात पैसे आहे बाबा, आपण मध्येच काहीतरी निघत आणि ते तिकडं जमानाच म्हणून बंद पडलं. शनी दुय्यम स्थानी असताना चालू केलं त्याचा परिणाम, पण ते बंद पडलं तरी ते लवकरात लवकर कुठली भांडण तंटा न करता पूर्ण करून घ्यावं शास्त्र सांगतं. तिसऱ्या स्थानी शनी असल्यावर काय होतं बघा, तिसऱ्या स्थानी जर शनी असेल आपल्या राशीमध्ये तरी सुद्धा वास्तू बांधा. पण वास्तू बांधल्यानंतर 3 कुत्री आपण घरामध्ये पाळावे. का पाळावे, कसे पाळावे त्या ठिकाणी आपल्याला ते काही माहिती नाही, पण ती वास्तू नंतर सुख देते असं वास्तुशास्त्रात वर्णन आहे. मी 5 नंबर तुम्हाला उघडून दाखवेल. आता 4थ्या स्थानी 5व्या स्थानी राशी शनी असल्यावर काय राहतं, आपल्याकडे तेवढा वेळ नाही. परत कधी योग आला एखाद्याच्या वास्तू शांती असली तर पहा तेवढा ते करून ठेवा मग सांगतो. मग एखाद्या म्हणशी नाही बा तेवढं सांगूनच दे. एखाद्या लईचा ऐकायच्या पेक्षा असेल ना, लई लांब समय घरी या किंवा फोन करा, नाही का. फोनवर मी सांगेल, पण फोन करताना पहिल्यांदा 8 आहे का आधी फोन पे मारा आणि मग फोन करा, नाही का. नाही तर काही विचार म्हणले काही अडचण असेल तर विचारा. काही अशा अडचण विचारते आपल्यालाच अडचणीत आणून टाकी रे भाऊ, नाही का. मग आमच्या पप्पेच लग्न का होय, तो पप्पेच लग्न मला सांगता नसतं, मी काय आता सांगितलं असो, नाही का. कोण काय विचार सांगता येत नाही. पण बघा मग याच्या पुढे जाऊन आता आपली वास्तू तयार झाली. वास्तू तयार झाल्याच्या नंतर वास्तू महत्वाची. मग ती वास्तू तयार झाल्यानंतर सुद्धा कोणत्या दिशेला काय ठेवावं. वास्तू प्रत्येकाच्या किती झाला संन्याशी, माध्यान्नाशी तोंडवाशी, अन्नाची गरज आहे तशी निवाऱ्याची सुद्धा गरज आहे. मग एखादा झोपडीत राहत असेल, एखादा मोठा बंगला महाल बांधत असेल, पण वास्तूची गरज आहे. बघा प्रत्येकाच्या जीवनामध्ये, संताच्या सुद्धा जीवनामध्ये ज्ञानोबरायचं घर, ज्ञानदेव घर चिदानंदे किंवा हे विश्वाची माझे घर ऐशीमती जयाची स्थिर, हे विश्व माझं घर आहे. हे झालं ज्ञानोबरायचं घर. आता याच्या पुढे जाऊन नामदेव महाराजांचं सुद्धा, नामदेव महाराजांनी घर बांधलं, नाथबाबांनी घर बांधलं. पण नाथबाबा म्हणता मा थोडं जरा उलट आहे. नाथाच्या घरशी उलटीचं खुनन पाण्यालाच लागली तहान आणि म्हणले आता मा नवऱ्यानं घर बांधलं पण मला नवराच नको. म्हणजे घर बांधलं, नवऱ्याला घर बांधायला लावलं, नवरात नको. का बरं, सगळं बांधलं पण देवाला देव घर नाही, मला नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई, समय सूचक यांच्या घरात टाळी वाजवा. नवरा नको म्हणजे ही जरा कमी भांडणारी बायको असल्यामुळे ती म्हणले नको नको, नाही का. जास्त भांडणारी स्थिती म्हणजे असेल नको नको अजिबात नको, नाही का. याला समय सूचकता म्हणा असं म्हटले मला नवरा नको. प्रत्येक संताच्या जीवनामध्ये तुकोबारानं घर बांधलं, निरंजनी आम्ही बांधलेले घर निराकार निरंतर राहील असे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी संत महात्म्याच्या सुद्धा जीवनामध्ये घराची गरज आहे. तसं आपल्या जीवनामध्ये घराची गरज आहे आणि ती वास्तू आपल्या जीवनामध्ये पूर्ण झाली. निळोबाराय सुद्धा म्हणतात माझ्या जीवनामध्ये
मंदिर रूपी वास्तू पूर्ण झाली म्हणजे माझ्या जीवनातलं साध्य पूर्ण झालं, म्हणजे माझा मनोरथ पूर्ण झाला. अभंगाचं पहिलं पूर्ण केला 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 पूर्ण पूर्ण केला मनोरथ. आमच्या जीवनातला मनोरथ पूर्ण झाला. ज्या वेळेला खऱ्या अर्थानं जो मनोरथ होता तो आम्ही घेऊन आलेलो, तो आमच्या जीवनात पूर्ण झाला. तसं या परिवाराच्या जीवनामध्ये हा मनोरथ होता, हा आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं पूर्ण झाला. बघा, पण असा पूर्ण होऊन सुद्धा आपल्या जीवनामध्ये तो पूर्ण झाला. आज त्या माध्यमातून त्यांच्या आनंदात सामील होण्याकरता आपण आलो. आनंदात सुद्धा आपल्याला सामील होता आलं पाहिजे, नाही तर बऱ्याच जणांना आनंदात सामील होता येत नाही. बघा, एवढी गोड वास्तू किरण महाराज बांधून पण एवढं म्हणजे एवढं गोड बांधून सुद्धा काही सगळे चांगले म्हणतील असं नाही. काही काही फक्त त्याच्या चुकाच काही बघा, काही काही असे महाराज राहत्या का ती फक्त चुकच काढणार. किती आता मी नेहमी सांगत राहतो, एवढं चांगलं कीर्तन झालं ना म्हणजे चांगलं हो वाईट हो, तू परीक्षा घ्यायला आला का मा ते कसं एखाद्याला जर विचारलं कसं काय झालं की बरं झालं, याचं चांगलं झालं नाही, तो अकाउंट मुळ्यात दुखायला लागलो नाही का. बघा, म्हणजे एवढी सुंदर वास्तू झाली ना, काही सगळे चांगले म्हणतील असं नाही. काही काय म्हणशील कर्ज काढू माग तू बा काढ ना, तुला कोण नाही म्हणलं नाही का. बघा, काही काही एखाद्याच्या घरी मोठी गाडी आली ना आनंद मानावा का नाही, काही काय म्हणते त्याला आनंद नाही, पेढा घेऊन जा, त्याला पेढा सुद्धा कुडूत लागायला पाहिजे. त्याला गाडी जर आली तो त्याला म्हणलं का रे शेजारच्या गाडी घेतल्या हप्तेव घेतली असेल, त्याला हप्तेव घेऊ दे नाही तर सप्तेव घेऊ दे. कशी कोणाला गेली तुला ते जमत का नाही, हप्तेव घेऊ दे नाही तर सप्तेव घेऊ दे ना का. काही काही आम्हाला सुद्धा म्हणते महाराज अरे बापरे, अरे बापरे, म्हणजे गाडी आमची तुला काहून असं खालीवर जीव व्हायला लागला बुवा नाही का. पण बघा, आपल्या जीवनामध्ये दुसऱ्या आनंदात महाराज म्हणता घरे बांधावी जळमटे जळू द्यावी. आपल्या जीवनामध्ये घर बांधायचे आणि जळणाऱ्याला अजून कसं जळता येईल जळू दिलं पाहिजे. बघा, आपलं घर बांधणं एवढं सोपं नाही. जुन्या काळात असे म्हणा असायच्या बाबा, काय घर म्हणतं बांधून पाय, ईर म्हणती खोंदून पाय, लग्न म्हणतं करून पाय. आता एखाद्या वेळेला घरही बांधून पाहू शकतो, विरही खोंदून पाहू शकतो. तेवढं मात्र जरा अवघड झालं तेवढं बघा. पण बघा, ह्या तीन गोष्टी माणसाच्या जीवनात अवघड असं म्हटल्या जायचं, आणि म्हणून ती अवघड असणारी गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी त्यांनी साधली. आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट आपल्याला साधता आली पाहिजे, पण ती या परिवारानं साधली, वास्तू बांधली.
आता वास्तू बांधल्यानंतर कोणत्या दिशेला काय असावं कसं असावं मी नेहमी सांगून गेलेलो, आता सांगून वेळ घेत नाही. 10-5 मिनिटं आपल्याकडे शिल्लक राहिलेले, तेवढ्यामध्ये थोडक्यात जेवढं होईल तेवढं सांगतो. बघा, आपल्या जीवनामध्ये किचन कोणत्या दिशेला असावं, काय आग्नेय दिशेला शक्यतो किचन असावा आणि तो यल आकाराचा असावा. का असावा, कसा असावा, याला भरपूर कारण मर्यादा आहे. याच्या पुढं देवता कोणत्या दिशेला असावं. नाही तर बरेच जणांचे देव पाहिले ना का हो, देवघर कुठं इकडे दिसत नाही, ते जिन्याच्या बाथरूमच्या मध्यभागी देव आहे. अरे बापरे, तिथं खाऊ म्हणले ती जागा मोकळीच होती. मग इंजिनियर म्हणलं तिथं भारी होईल, तुम्हाला इकडं जागा मोकळीच आहे, तुला कायमचं त्या बाथरूम मध्ये बंद करून बाहेरून कडे लावून घेतलं पाहिजे, मधी ना असा मिरच्या दूर सोडून दिलं पाहिजे, नाही का. मग काय कोणी कुठं काय करेल सांगता येत नाही. ईशान्य दिशेमध्ये शक्यतो देवता असावी. शक्यतो नसेल ईशान्य दिशेमध्ये तर पूर्व दिशेमध्ये घेतल्या तर त्या ठिकाणी चालता, असं त्या ठिकाणी शास्त्रानं सांगितलंय. मग देवता सुद्धा फार महत्वाची. ती आपली सनातन धर्माची संस्कृती, आपलं वैभव, आपल्या घरातली श्रीमंती म्हणजे देव आहे गड्या. आपल्या घरातली श्रीमंती म्हणजे पैसा नाही, तुमच्या घरात किती नोट आहे ते महत्वाचं नाही. तुमच्या घरामध्ये काही नसू द्या, पण ज्ञानोबारायचे ज्ञानेश्वरी तुकोबारायचा गाथा असेल तर जगातला सगळ्यात श्रीमंत गणपती आहे. आपल्या घरात जर गाथाच नसेल, आमची गुरुवारी आम्हाला सांगायची पुरावो, एखादा जर गाथा वाचत असेल, ज्ञानेश्वरीच्या पारायण करत असेल ना, त्याच्या चरणावर माथा ठेवावा. पण गाथा वाचत नसेल तर त्याच्या लाथा आणा, माथा नाही ठेवू, नाही का. म्हणून फार पवित्र त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाशी संधी आहेत महाराज, ती आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. देवदेवता त्या ठिकाणी असाव्या. कालगणना यंत्र त्या ठिकाणी कोणत्या दिशेला असावे काय, याची भरपूर मोठी मर्यादा आहे. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर आपण जिथं किचन बनवला त्याच्या खाली बरोबर एक फरशी काढायची आणि फरशी काढल्याच्या नंतर त्या ठिकाणाला एक देवतेची प्रतिमा बनवून एका बोळक्यामध्ये ती देवता, ती प्रतिमा टाकून वरती शेवाळ टाकून त्या फरशी खाली आल्हाद म्हणून त्या ठिकाणी दाबावी असं सांगितलंय. ती अन्नपूर्णा माता असावी. बघा ती का असावी तर त्या घरामध्ये काही कमी पडत नाही. आणि नसेल ते म्हणजे घर बांधताना करावं, नसेल शक्य तर आपल्या किचन जवळ ठेवावी, पण ठेवत असताना तिचं पवित्रता राखली पाहिजे. मग ती त्या ठिकाणी बरेच जण कोण तांदळात ठेवतं, कोण कशात ठेवतं, पण एक तर देव घरात ठेवा, नसेल तिथं पालन होत तर देव घरामध्ये ठेवा. पण जर झालं शक्य ना आपण त्या फरशी खाली घर बांधताना ठेवलीच तर ठेवल्याच्या नंतर ज्या फरशी खाली ठेवलं तिथं अमावस्या पौर्णिमा आपले जे सणवार आहे, अक्षय तृतीया असेल, पितृतिथी असेल, या तिथीला तिथं नैवेद्य ठेवला पाहिजे. तिथं जड वस्तू ठेवू नये. नाही तर काही आणलं का, दळण आणलं लोट त्याच्यामध्ये, गहू आणले लोट त्याच्या खाली, कपेच बापा लुटू नको म्हणजे झालं काही, काय सांगू शकते, बसू शकतो बा म्हणशील तिथं, नाही का. पण बघा मग अशा पद्धतीनं म्हणजे कोणत्या दिशेला काय ठेवावं याची सुद्धा मर्यादा आहे. कारण त्या दिशेला त्या वस्तू असेल तर ते अजून आपल्या जीवनामध्ये सुख देत असतात. आणि असं जर आपल्या जीवनामध्ये मग का हो, एवढं सगळं करून सुद्धा आपल्या जीवनामध्ये वास्तू शांती का, एवढं सांगतो थांबतो. बघा वास्तू शांती का करायची तर वास्तू नावाचा एक राक्षस आहे. आता त्याला देवताही म्हटलेलं आहे, काही ठिकाणी राक्षसही म्हटले. देवता का तर त्याची चांगली क्रिया, चांगलं कर्म केलं तर तो सुख देतो, नाही केलं त्याची शांती नाही केली तर तो दुःख देतो. म्हणून त्याला देवताही म्हटलंय, राक्षसही म्हटलंय. जसं नाण्याला 2 बाजू त्या पद्धतीने त्याला 2 बाजू आहे. मग आता का त्याची शांती का करावी याचं कारण देवानं त्याला दिलेलं वरदान आहे. बघा देवानं दिलेलं वरदान म्हणजे देवानं त्या ठिकाणी त्याला सांगितलं तुझी शांती केली तर तू सुख देशील, अन्यथा नाही केली तर त्या ठिकाणी तुला दुःख देण्याची सुद्धा परवानगी आहे. मग स्वतः देवानं सुद्धा शांती केली होती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ज्यावेळेला भगवान शंकराला त्यांची पत्नी म्हटली अहो आपल्याला काहीतरी घरदार बांधा, मग त्यांनी लंका बांधली. आता काही ठिकाणी असं वर्णन आहे ते भगवान शंकरांनी बांधली आणि काही ठिकाणी असं वर्णन आहे का कुबेर देवाला धनाचा राजा केल्यामुळं कुबेर देवानं लंका सप्रेम भेट दिली होती म्हणजे, नाही का. म्हणजे लंका बांधून कुबेर देवानं दिली, काही ठिकाणी शिवानं बांधली असं वर्णन आहे. मग तिची पूजा करायची. मग पूजा करायला त्या ठिकाणी कोणाला बोलवायचं मग त्या ठिकाणी गेले ब्रह्मदेवाकडं. बरं ब्रह्मदेवाकडे गेल्याच्या नंतर झालं असं, ब्रह्मदेवाला म्हणले चला बा पूजेला. ब्रह्मदेव म्हटले आता वय झालं, आता थोडं जरा नका बरं का, एक काम करा आमच्या लेकाला पोराला तुम्ही घेऊन जा. बघा हे कीर्तन करा, पिता पुत्र जर कीर्तन करा असलं तर चांगलं राहतं बाबा, दुसरीकडे काही जात नाही. आपली खाली नसली का त्यांच्याकडे, त्यांची खाली नसली का आपल्याकडे, हे बारी त्या ठिकाणी असं होत असत नाही का. आणि म्हणून बाबा तसं नाही करत, ते माझ्याकडे देत असत, तिकडे नका बघू नाही का, हे दुसऱ्यांचं सांगून राहिलं. पण बघा मग हे चालू असतं त्या पद्धतीने. ते म्हणले एक काम करा आपल्या लेकराला घेऊन जा म्हटले. मग ते त्यांच्या लेकराकडे गेले. ते म्हटले पुनस्ते ऋषी म्हटले बघा आता मी लई जरा थकिले बघा, आज लई सत्यनारायण करून आलो म्हटले, मलाही जमणार नाही, मा मुलाला घेऊन जा. त्यांचा मुलगा विष्णुभाऊ ऋषी
ती म्हटली एक काम करा, मला बी ना आता काय माहितीये का, आता पोरं सोडून ना आम्ही कवरच गेली गेलायचं म्हटले, कवर लय जुन्या काळात लय असं गेलं, लय तसं गेलं, लय काही काही बा जुन्या काळातल्या गप्पा निघालो, आम्हाला अशी भूत भेटायची म्हणून त्याच्या संग लढाई केली. बापरे, भूत आहे संग. मग आता ती भूत भेटते नाही म्हणून दुसऱ्या डोक्याला त्या का काय ते कळत नाही नाही का. मग म्हटले मा लेकराला घेऊन जा, त्यांचं लेकरू रावण बापू. मग रावणाला त्या ठिकाणी नेलं आणि रावणाला म्हणले काही दक्षिणा वगैरे, म्हणले आपले तुमचे जवळचे संबंध राव, आपला डोंगर पुढं तुमचा तरुडी माता का लई लांब आहे का. म्हटले नाही नाही. पण म्हणलं नाही नाही सांगा एक शब्द. नंतर लोक म्हणले काहीच नाही. आणि पूजन नेलं. आणि मी नेहमी सांगत राहतो आपण, एक तर कीर्तनकाराला आणि ब्राह्मण काकाला शक्यतो कीर्तनाच्या आधी पूजनाच्या आधी घर सगळं दाखवू नये, चांगलं लय बांधलेलं असेल तर नाही का. आणि मग ते झालं असं, त्यावेळेला त्या ठिकाणी रावणानं ते सगळं घर वगैरे पाहिलं. आणि घर वगैरे पाहिल्याच्या नंतर म्हटले बापरे एवढं सुंदर. आणि पूजा झाली. म्हणले तुम्हाला काय दक्षिणा पाहिजे मागा. आता काय दक्षिणा पाहिजे मागा म्हटल्यानंतर झालं असं, म्हटले एक काम करा ना, मला हे घरच देऊन टाका ना म्हटले. त्यावेळेला म्हणले शाबास, म्हणजे आधी नका नका जवळचे ना असे, पण आता डायरेक्ट घरच देऊन टाका. आज कुठं असतं का म्हटले. पण ते आता भगवान शिवजीना द्यावा का, मागणाऱ्याला मागणाऱ्याला काय पाठावं, कुठं काय बोलायची तरी अकल माणसाला असली पाहिजे नाही का. पण ते मागणाऱ्यानं मागाव, त्यानं मागितलं तो बिनलाज आहे, देणाऱ्यानं द्यावा. भगवान शिवजी म्हटले घेऊन टाक. पण पार्वती माता म्हणते तो मानवरे कुंभड्या बाबड्या पालत घेतलं ना तुला ते पसंतच नाही. आणि माता मावल्याचा शापास असतो, कधी माघारी जात नव्हता. पूर्वीच्या सांगून राहिलो नाही तर आताच्या मिनिटाला द्या, तो असं होईल तो तसं होईल, तो असं होईल तो तसं होईल. यांचे जर शाप खरे ठरले असते महाराज, मिनिटाला प्रलयन सृष्टी निर्मिती झाली असते नाही का. कधी चांगलं आहे नशीब. मग त्यावेळेला त्या ठिकाणी पार्वती मातेने शाप दिला, ही लंका तुला सुख देऊ शकत नाही आणि हीच तुझ्या मृत्यूला कारणीभूत ठरेल. आता ऐका आप्पा, कर्म कसं बदला घेतो सांगतो मी तुम्हाला. वास्तू कोणाशी होती, ती लंका कोणाशी होती, आपलं भगवान शंकराशी. बळकून आणि तिनं कोणी घेतली, रावणानं. मग आता आणि तिनं घेतली रावणानं, होती भगवान शंकराची. आणि ते जाळली कोण, हनुमंतरायनं. ज्या हनुमंतरायनं जाळली ते अवतार कोणाचे, भगवान शंकराचे. कर्म बघा कसं बदलत तर गेलं, आहे कसं बदलं घेत असं. आणि म्हणून त्या माध्यमातून त्या ठिकाणी मला मुद्दा हा मांडायचा आहे, देवानं सुद्धा शांती केली देवाधिकाने, आपण सुद्धा केली पाहिजे. मग त्या पद्धतीनं या परिवाराच्या जीवनामध्ये आज नूतन वास्तू शांती. काही जण याला घर भरणी त्या ठिकाणी म्हणत असतात का, घर भरतच राहतो. मी बऱ्याच मग अशी पाहिलं, काही फुटू ये, फ्रीज ये, कूलर ये, काही घरात त्या कोणी दिवसभरात नाही का. म्हणजे घर भरणी त्या माध्यमातून आपण म्हणतो. पण वास्तू शांती, त्या वास्तूची शांती करायची असते, कारण तो आपल्या जीवनातला आज मनोरथ पूर्ण झाला. म्हणून निळोबारा म्हणता त्या ठिकाणी पूर्ण केला मनोरथ. आता हे झालं आजच्या प्रसंगानुसार. खरा भावार्थ बाबा असा आहे, कारण निळोबाराच्या जीवनामध्ये तुकोबाराची आराधना केली, तुकोबारानं दर्शन दिलं. त्यावेळेला सांगितलं पूर्ण केला मनोरथ. कारण माझ्या जीवनामध्ये तुकोबारा माझ्याकरता 42 दिवसाचा अनुष्ठान मानल्यानंतर घरा आले कृपाळू, सांभाळिले अनाथान, केला निळा पावन, मला पावन केलं म्हटले. तो खरा अभंग आहे. पण आजच्या प्रसंगाला सुद्धा तो शोभतो. म्हणून त्या माध्यमातून आपल्या जीवनातला मनोरथ पूर्ण झाला. तो आपल्या जीवनात व्हावा असं जर वाटत असेल तर पवित्र जीवन जगा, देवाचं भजन करा. कसं असतं भजन, वारकरी संप्रदायाच्या नामा परम भजन करावं. हो बार हो माझे